शिंदी पाणी हक्क आंदोलन अखेर प्रशासनाला झुकवले, भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्याला मोठे यश. चाळीसगाव प्रतिनिधी. चाळीसगाव तालुक्यातील शिंदी येथे ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेतील पाणीचोरी आणि प्रशासकीय निष्क्रियतेविरुद्ध अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स मानवाधिकार मिशन यांनी पुकारलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. काय आहे प्रकरण? शिंदी गावात गेल्या 2 महिन्यांपासून पाणी टंचाई होती. पाणी चोरीचे पुरावे मिळूनही ग्रामसेवकांनी राजकीय दबावामुळे कारवाई टाळली होती. याविरोधात 4 जूनपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. उपोषणादरम्यान प्रशासन आणि ग्रामसेवकांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. 8 जून रोजी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यानंतर प्रशासनाची धावपळ सुरू झाली. राष्ट्रीय अध्यक्षांचा कडक इशारा. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्यसैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांनी स्वतः शिंदी येथे धाव घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने प्रशासनाला जाब विचारला. त्यानंतर प्रशासनाला नमते घेऊन सर्व मागण्या मान्य कराव्या लागल्या. आंदोलनातील प्रमुख उपस्थिती. या यशस्वी लढ्यात राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा ॲड. राणीताई स्वामी, मीडिया विभाग प्रमुख शिवा काळे पाटील, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष योगेश नन्नावरे, नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख संजय बाबा गवारे, ब्रिक्स मानवाधिकार मिशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील जाधव, माजी सैनिक विभाग अध्यक्ष उल्हास पाटील यांच्यासह ब्रिक्स मानवाधिकार मिशनचे जिल्हाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी तसेच बबलू अहिरे, भगवान गायकवाड, राजेंद्र चौधरी, निर्मला चौधरी, रवी निकम, बाजीराव देवडे, कृष्णा शिंदे, महेश पाटील, नवनाथ माडे, मनीषा माडे यांसह अनेक पदाधिकारी आणि शिंदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की सामान्य जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी हा लढा यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहील. प्रसिद्धी विभाग. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स मानवाधिकार मिशन.